Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is reproduction in lower and higher animals. आपण reproduction in lower and higher animals हा टॉपिक शिकत आहोत. In this video lecture we are going to learn about the fate of germinal layer and the stem cell. Fate means the development. Fate याचा अर्थ development. जर्मिनल लेयर हे काय आहेत आणि त्यांच्या डेव्हलपमेंट कशा होतात, कोणत्या लेयर्सपासून कोणते ऑर्गन्स तयार केले जातात, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. फेट ऑफ जर्मिनल लेयर. आपल्याला हे माहिती आहे की फर्टिलायझेशन नंतर जो काही झायगोट तयार होतो तो झायगोट युटेरसमध्ये एंडोमेट्रियममध्ये एम्प्लांट केला जातो. एम्प्लांट झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या डेव्हलपमेंटल प्रोसेस चालू होतात. फॉर एक्झाम्पल formation of morula, formation of blastula. After blastulation there is one step, that is gastrula. After gastrulation we have seen that in the gastrula the embryo has 3 germinal layer, and in case of human being the germinal layers or number of germinal layers are 3, hence they are called as triploblastic. आपण यापूर्वी क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमलमध्ये सुद्धा हे शब्द ऐकलेले आहेत. ते म्हणजे काही ॲनिमल डिप्लोब्लास्टिक असतात, काही ॲनिमल ट्रिप्लोब्लास्टिक असतात. मीन्स वॉट, द ॲनिमल्स विच हॅव ओनली 2 layers ऑन देअर embryo, that animals are called as diploblastic, and the animals which has 3 layers on their embryonic stage, they are triploblastic. In case of human being we are triploblastic animal, and if there are 3 layers, these are that 3 layers. हा जो आहे पहिला येलो कलरचा दिसतो तो आहे एंडोडर्म्स. एंडोडर्म्स मीन्स सगळ्यात आतमधला लेअर. देन इट कम्स मेसोडम. त्याच्यानंतर हा जो रेड कलरचा लेअर येतो तो आहे मेसोडम, आणि सगळ्यात बाहेरच्या बाजूला जो आहे तो आहे एक्टोडम. सो इट इज द आउटर मोस्ट लेअर. ह्या 3 लेयर्स आहेत. आता या ठिकाणी ह्या लेअर फॉर्मेशनपर्यंत जे काही सेल्स असतात ह्या एम्ब्रिओमध्ये हे सगळे आयडेंटिकल असतात एकमेकांशी, परंतु याच्यानंतर जे काही घडणार आहे किंवा ह्या स्टेजनंतर जे काही घडत जातं, इन केस ऑफ एम्ब्रिओ आफ्टर द गॅस्ट्रुलेशन द ऑर्गनायझेशन टेक्स प्लेस. म्हणजेच काय होतं, इथे वेगवेगळ्या ऑर्गन्सची निर्मिती होते. मग हे जे 3 लेयर्स आहेत या 3 लेयर्सपैकी कोणत्या लेयर्सपासून कोणते ऑर्गन्स तयार केले जातात ते आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. फ्रॉम विच लेयर्स which kind of organs are developed are seen, or you can see that in this video lecture. At first let's have a look on the first layer, that is ectoderm. Ecto means outermost, or from the ectoderms these are the some organs which are developed. Some organs are एपिडर्मिज ऑफ स्किन. स्किनचा हा जो जर आपण असा एक सेक्शन घेतला स्किनचा, व्हर्टिकल सेक्शन, तर ह्या स्किनमध्ये सुद्धा लेयर्स दिसतात. त्याचा जो वरचा जो भाग आहे त्याला म्हटलं जातं इपिडर्मिज. मग इपिडर्मिज हा जो भाग आहे हा एक्टोडर्मपासून तयार होतो. त्याचबरोबर हेअर्स, नेल्स, स्वेट ग्लँड. स्वेट ग्लँड्स म्हणजे घामग्रंथी. सबॅशियस ग्लँड म्हणजे तेलग्रंथी. ह्या ज्या आहेत ह्या सर्व स्किनवरती प्रेझेंट असणाऱ्या ग्लँड्स आहेत, आणि ह्या एक्टोडर्मपासून डेव्हलप होतात. ऑल दीज आर डेव्हलप फ्रॉम द एक्टोडर्म. देर आर सम अदर ऑर्गन्स दॅट आर ऑल्सो डेव्हलप फ्रॉम द एक्टोडर्म्स, दॅट आर सलायवरी ग्लँड. म्हणजे ह्या ज्या सलायवरी ग्लँड्स आहेत आपल्या जबड्यामध्ये, हे सलायवरी ग्लँडसुद्धा एक्टोडर्मपासून डेव्हलप होतात. आफ्टर दॅट मेमरी ग्लँड, स्तनग्रंथी ह्या ज्या आहेत ह्यासुद्धा एक्टोडर्म्सपासून डेव्हलप होतात. देन लॅक्रिमल ग्लँड म्हणजे डोळ्यामध्ये जे अश्रू येतात ह्या अश्रुग्रंथी ह्यासुद्धा एक्टोडर्मपासून निर्मित झालेल्या आहेत. कॉर्निया, लेन्स, रेटिना, कॉन्जेक्टिव्हा हे जे डोळ्याचे पार्ट्स आहेत, ऑल दीज आर द पार्ट्स ऑफ आईज, अँड दीज parts of eyes are developed from the ectoderm. Conjunctiva, then cornea, this is the clear part which trap the light inside the eyeball, is called as
cornea, then lens, which concentrate the light intensity at the surface of retina. This is formed from the ectoderm. Then conjunctiva means what? पापणी या डोळ्याची जी आहे त्याला कॉन्जेक्टिव्हा म्हणायचं. देन नेसल इपिडर्मिस, ह्या नोझल कॅव्हिटीमध्ये आतल्या बाजूला जी इपिडर्मिस आहेत ज्याच्यामुळे आपल्याला वास कळतो, ही इपिडर्मिससुद्धा ectodermने तयार झालेली आहे. त्याचबरोबर इनॅमल ऑफ टीथचा म्हणजे आपल्या शरीरामध्ये सगळ्यात कठीण भाग, हार्डेस्ट पार्ट इन अवर बॉडी इज कॉल्ड एज इनॅमल. सो दिस इनॅमल is formed from the ectoderm. So this is after that ectoderm, internal and external ear. इंटरनल आणि एक्सटर्नल एअर हा जो आहे बाहेरचा भाग म्हणजे इयर पिन्ना असेल आणि कॅनाल असेल, हा एक्सटर्नल इयर. आणि इंटरनल इयर म्हणजे कॉक्लिया. हे जे पार्ट आहेत हे ectodermपासून तयार झालेले आहेत. मधला जो भाग आहे मधला जो भाग आहे मिडल इयर, हा मात्र वेगळ्या लेअरपासून तयार झालेला असतो. फक्त इनर आणि आउटर हे जे पार्ट आहेत इयरचे हे ectodermपासून तयार झालेले आहेत. देन फोरगट अँड हाइंडगट. गट मीन्स डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीमचा हा जो वरचा भाग आहे तो, आणि हाइंडगट म्हणजे हा जो भाग आहे तो. मिडल गट हा एंडोडर्मपासून तयार होतो, सो हा वेगळा आहे. ectodermपासून फोरगट आणि हाइंडगट हे पार्ट तयार होतात. आणि त्यानंतर ॲड्रिनल मेड्युला. ॲड्रिनल ग्लँड आपल्याला माहिती आहे, किडनीच्या वरच्या बाजूला जी ग्लँड असते त्याला ॲड्रिनल ग्लँड म्हणतात. आणि ॲड्रिनल ग्लँडचा जो मधला पार्ट आहे त्याला मेडुला असं म्हणायचं. हा जो मेडुला आहे हा ectodermपासून तयार झालेला आहे. देन एंटायर पोस्टेरियर पिट्युटरी. पोस्टेरियर आणि अँटेरियर पिट्युटरी जी आहे, पिट्युटरी ग्लँड आपल्या नर्वस सिस्टीमच्या खालच्या बाजूला असते ती. आणि त्याचबरोबर पिनल ग्लँड म्हणजे इथे मधल्या ठिकाणी एक पी शेपमध्ये एक ग्लँड असते त्याला पिनल ग्लँड म्हणतात. ही ग्लँडसुद्धा आणि त्याचबरोबर एंटायर नर्वस सिस्टीम, संपूर्ण शरीरामध्ये जी नर्वस सिस्टीम पोचलेली आहे ही नर्वस सिस्टीमसुद्धा ectodermपासून तयार झालेली आहे. तर हे होते ऑर्गन्स ectodermपासून तयार झालेले. यानंतर बघूया मेसोडर्म. मेसो मीन्स मिडल. मिडल लेअरपासून कोणते कोणते ऑर्गन्स तयार होतात. हा जो लेअर आहे या लेअरपासून कोणते ऑर्गन्स तयार होतात ते आपण बघूया. ऑल टाईप्स ऑफ मसल्स. शरीरामध्ये असणारे सगळे जे मसल्स आहेत ही मसल सिस्टीम मेसोडर्मपासून तयार झालेली आहे. कनेक्टिव्ह टिश्यूज, सगळे जे कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत ते सुद्धा मेसोडर्मपासून तयार झालेले आहेत. डर्मीज ऑफ स्किन. स्किनमधला हा जो राहिलेला पार्ट आहे मगाशी जे आपण बघितलं, हा जो खालचा भाग आहे हा भाग मेसोडर्मपासून तयार झालेला आहे. देन ॲड्रिनल कॉर्टेक्स. ॲड्रिनल ग्लँडचा हा जो वरचा रिजन असतो कॉर्टेक्स रिजन, हा कॉर्टेक्स रिजनसुद्धा मेसोडर्मपासून तयार झालेला आहे. हार्ट, ब्लड व्हेसल्स अँड लिम्फॅटिक व्हेसल्स, दीज आर ऑल्सो फॉर्म फ्रॉम द मेसोडर्म. हे सुद्धा मेसोडर्मपासून तयार झालेले आहेत. यामध्ये आपण ब्लड सेल्स बघू शकतो, ब्लड व्हेसल्ससुद्धा आहेत. यू कॅन सी दॅट दिस इज अ हार्ट स्ट्रक्चर. आफ्टर दॅट these are the vessels which are green in color. हे ग्रीन कलरचे जे वेसल्स आहेत, all these vessels are lymphatic vessels and these lymphatic vessels are formed from the mesoderm. After that middle ear, dentin of teeth, urinary and reproductive duct. हा जो मधला भाग आहे मिडल इयर, हा मिडल इयर मेसोडर्मपासून तयार होतो. नंतर इथे टीथचा डेंटिन म्हणजे येलोइश पार्ट हा जो दाखवलेला आहे, हा येलो पार्ट हा मेसोडर्मपासून तयार झालेला आहे. त्याचबरोबर रिप्रोडक्टिव्ह डक्ट आणि युरिनरी डक्ट, ज्या ज्या ठिकाणी ग्रंथी आहेत आणि त्या ग्रंथी त्यांचं सिक्रिशन साठवलं जातं, हे जे डक्ट आहेत ह्या डक्ट सगळ्या मेसोडर्मपासून तयार होतात. त्याचबरोबर गोनॅड्स मीन्स मेल रिप्रोडक्टिव्ह structure and female also, that are testes and ovaries. These are formed from the mesoderm. After that kidney is also from the mesoderm, and retina, the layer that is sclera, choroid, eyes, these layers are from the mesoderm. After that
we will see the endoderm, the innermost dermis. It is called as endoderm. From the endoderm, epithelium of midgut, हा जो मिडगट आहे हा मिडगट सुद्धा एंडोडर्म पासून तयार झालेला आहे. ग्लँड्स ऑफ स्टमक अँड इंटेस्टाईन, त्याचबरोबर इंटेस्टाईनमध्ये असणारे ग्लँड्स जे आहेत, ग्रंथी आहेत, आणि स्टमकमध्ये सुद्धा ज्या ग्रंथी आहेत, या सर्व ग्रंथी एंडोडर्मपासून तयार झालेल्या आहेत, म्हणजे इनरमोस्ट लेअरपासून तयार झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर टंग हा सुद्धा इनरमोस्ट लेअरपासून तयार झालेला आहे. अजून काय तर टॉन्सिल्स, जे आपल्या घशामध्ये दोन बाजूला ही जी पडजीभ आहे, पडजिभेच्या दोन्ही बाजूला हे जे आहे त्यांना टॉन्सिल असं म्हटलं जातं. दीज स्ट्रक्चर्स आर फॉर्म फ्रॉम द एंडोडर्मिस. आफ्टर दॅट लंग्स आहेत. दीज लंग्स आर फॉर्म फ्रॉम द एंडोडर्मिस. देन ट्रकी, ब्रॉन्काय, लॅरिंग्स. This is the trachea, which is the always opened pipe, and that structure is called as trachea. Then larynx and bronchi are also formed from the endodermis. Then urinary bladder. Urinary system मधला हा जो urinary bladder नावाचा जो ऑर्गन आहे, ज्या ठिकाणी युरिन स्टोअर करून ठेवली जाते, इट इज फॉर्म फ्रॉम द एंडोडर्मिस. Then vagina. This is a female reproductive organ. Then liver is also formed from the endoderm. Pancreas is from the endoderm. Then thyroid and parathyroid gland. This is the thyroid gland, and in that thyroid gland there are small points, and these points are of the parathyroid gland. हे जे points आहेत हे parathyroid gland चे आहेत. All these are from the endodermis. Then thymus gland. This is another gland which is formed from the endodermis. Then the epithelium of urethra, from which the urine is discharged outside the body, it is formed from the endodermis. And eustachian tube lining of the middle ear. त्याचबरोबर ही जी ट्यूब असते, eustachian tube, ह्या ट्यूबची जी इंटरनल लाइनिंग आहे, ह्याचे इपिथेलियम जे आहे हे इंटरनल लाइनिंग एंडोडर्मिस पासून तयार झालेली आहे. So these are the organs formed from the different layers that are ectodermis, mesodermis and endodermis. हे आपण आता बघितले ectodermis, mesodermis आणि endodermis पासून तयार होणारे organs. These are very important in case of NEET exam or competitive exam. In the competitive exam, the questions are asked dash type of organs are formed from the mesoderms, or list the organs which are from the ectoderms. Like that, these questions may be asked in the competitive exam. So after that, the next part of this video lecture, that is stem cell. The fate of stem cell. या stem cell पासून काय काय होतं, आपण जे तिन्ही लेयर्स जे बघितलेले आहेत, तिन्ही लेयर्स, हे तिन्ही लेयर्स एकाच प्रकारच्या सेलपासून तयार झालेले आहेत. आणि सुरुवातीला जो सेल तयार झालेला होता तो होता झायगोट. झायगोट हा जो सेल होता, त्या एका झायगोटपासून संपूर्ण बॉडी स्ट्रक्चर तयार होते. आणि बॉडी स्ट्रक्चरमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये वेगवेगळ्या टाईपचे सेल्स आहेत. And all these different organs, they possesses different types of cells, and these different structures, all these different type of cells have different type of structures, and these differences are originated from a single type of cell, and that cells are called as stem cell. हे सगळे जे डिफरंट सेल्स आहेत हे एकाच टाईपच्या सेलपासून तयार झालेले आहेत, आणि ते ज्या सेलपासून तयार होतात त्यांना स्टेम सेल असं म्हणायचं. These are undifferentiated somatic cell of the multicellular organism. हे जे स्टेम सेल आहे त्यांना काय म्हणायचं, अनडिफरन्शिएटेड, म्हणजे कोणताही डिफरन्स म्हणजे विविधपणा नसलेले हे सेल्स आहेत, त्यांना स्टेम सेल असं म्हणायचं. They are capable of giving rise to many more cells of the same type, or they can also differentiate into other type of cell. हे जे सेल्स आहेत या सेल्सपासून वेगवेगळ्या टाईपचे सेल्स तयार होऊ शकतात. स्टेम सेल्स आहेत, these stem cells can they have potential to make themselves as a muscle cell, they can make themselves as a blood cell, then nervous cells, muscle cells, liver cells, intestinal cells. All these kind of cells are different structure having
the different structure, and this different structure can be synthesized from the same cell, and that cells are called as stem cells. There are some examples of stem cells and that are बोन मॅरो सेल. बोन मॅरो सेलमध्ये आपल्याला माहिती आहे की ब्लड सेल्सची निर्मिती होते आणि ब्लड सेल्स हे वेगवेगळ्या टाईपचे आहेत अँड दॅट आर प्लेटलेट्स, एसोनोफिल, बेसोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट, इरिथ्रोसाइट means red blood cells, T lymphocyte, B lymphocyte. All these are the different kinds of blood cells and they are originated from the single type of cell that are hematopoietic stem cell. So this property is also called as stem cell. Then blood stem cell, after that umbilical cord cell are example of stem cell. त्याचबरोबर umbilical cord म्हणजे in case of embryo we know that there is a cord which is connected with the fetus. या fetusला एक cord connected असते त्याला umbilical cord असं म्हणतात आणि like an embryo this also has different layers. या umbilical cord मध्ये सुद्धा layers असतात. ह्या layers पासून वेगवेगळे ऑर्गन्स निर्मिती करण्याची त्यांच्यामध्ये पोटेन्शियल असते. मीन्स व्हॉट, these cells are totipotent. They have a potential that they can make themselves into form of another kinds of cells. म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या सेल्समध्ये ते स्वतःची निर्मिती करू शकतात. यांना टॉटिपोटेंट सेल्स म्हणायचं. Then if we get these kind of cells then we have an advantage. जेव्हा आपल्याला अशा टाईपचे सेल्स माहिती असतील तर आपल्याला काही ॲडव्हान्टेजेस आहेत इन केस ऑफ मेडिकल फील्ड. मेडिकल फील्डमध्ये याचे ॲडव्हान्टेजेस आहेत कोणते? दे कॅन बी यूज इन द ट्रीटमेंट ऑफ पार्किन्सन्स डिसीज. पार्किन्सन्स डिसीज मीन्स व्हॉट, विकनेस ऑफ अवर नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीममध्ये विकनेस येणे त्याला पार्किन्सन्स डिसीज असं म्हणायचं. देन अल्झायमर, विस्मृती, आपण जे विसरतो त्याला अल्झायमर म्हणायचं. देन डायबिटीज, डायबिटीजमध्ये सुद्धा हे स्टेम सेल्स यूज केले जाऊ शकतात. डायबिटीज म्हणजे ज्या पेशंटमध्ये इन्सुलिनची निर्मिती होत नाही आणि इन्सुलिनची निर्मिती ही पॅनक्रियामध्ये केली जाते. म्हणजेच काय, देर इज समथिंग डिफेक्ट in the pancreas. If we get succeed to recover that defect by using stem cell, then these stem cells can be useful. After that leukemia means this is a blood disease in which the white blood cells concentration of white blood cells is higher than the red blood cells. It is leukemia. Then arthritis means what, joint pain. So these kind of diseases can be treated with the help of stem cells. So in this video lecture we have completed the fate of germinal layer, म्हणजे germinal layer ची वेगवेगळी development. After that the fate of stem cells. These 2 points which we have completed. Hope you have understand all these points. You can get the notes or link of the note in the description box of this video lecture. Thank you.